मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं, ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून. सोने, चांदी, हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स, संगमनेर. पिढ्यानपिढ्यांचा वारसा, आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं. सर्वात कमी भाव, सर्वात कमी मजुरी, सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि 100% हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये. खास गोल्ड SIP योजना, मजुरीवर तब्बल 100% सूट. लग्न कार्य असो, सण समारंभ असो किंवा खास क्षण, तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच. आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ, कारण संगमनेरमध्येच आहे दागिन्यांचा खजिना, नव्या डिझाईन्ससह विश्वासानं सजलेला. तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना, शुद्धता पडताळणी मशीन. दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा, कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स. ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या. ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर. संपर्क 9372 1 2044. ओम मयूर ज्वेलर्स, स्वतंत्र पार्किंग सुविधा. लोकसभेमध्ये मांडण्यात येणाऱ्या नारी शक्ती विधेयकाला विरोध केल्याच्या निषेधार्थ संगमनेर इथे शहर महिला शिवसेना महायुतीच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात आलंय. काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये महिलांनी जोरदार घोषणाबाजी करत बसस्थानक परिसर दणाणून सोडला. संगमनेर शहरामधील बसस्थानक परिसरामध्ये मोठ्या संख्येनं महिला एकत्र येत आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या. आंदोलनकर्त्या महिलांनी हातामध्ये फलक घेऊन नारी शक्तीचा अपमान अजिबात सहन केला जाणार नाही, महिलांच्या हक्कासाठी लढा देऊ अशा घोषणा देत परिसर गाजवला आहे. यावेळी आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ, नगरसेविका साक्षी सूर्यवंशी तसेच संगीता पुंड आदींनी नारी शक्ती विधेयक हे महिला सक्षमीकरणासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे असं म्हटलंय. या विधेयकाला विरोध करणं म्हणजे महिलांच्या प्रगतीला अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. देशामधील महिलांना राजकारण आणि सामाजिक स्तरावरती अधिक संधी मिळाव्यात यासाठी नारी शक्ती विधेयक अत्यावश्यक असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं. विरोधी पक्षामधील काही नेते या विधेयकाला विरोध करत असल्यानं त्यांचा निषेध करण्यात आल्याचे आंदोलकांनी म्हटलंय. तर या आंदोलनामध्ये लीलावती काळे, सोनाली बोटवे तसेच पूनम दायमा, संगीता पुंड, सपना जाधव, पूजा आरगडे, आरती पगारे तसेच शोभा सूर्यवंशी, राधा सूर्यवंशी, अरुणा सूर्यवंशी, कोमल सातपुते, स्वाती मुंडलिक, शिवाली सूर्यवंशी तसेच दीपाली वावळ, शिवाज्ञा आरगडे, जान्हवी जांभूकर आदी महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या. महिला घर, गाव आणि देश सांभाळणारी प्रमुख शक्ती आहे. त्यांना राजकारणामध्ये अधिक स्थान मिळणं गरजेचं आहे. शिक्षण, प्रशासन, उद्योग, क्रीडा अशा विविध क्षेत्रामध्ये महिला आघाडीवरती आहेत. त्यामुळे त्यांच्या राजकीय सहभागामध्ये वाढ होणं ही काळाची गरज आहे असं आंदोलनकर्त्यांनी ठामपणे म्हटलंय. सर्वप्रथम आपण बघितले की 3-4 दिवसापूर्वी आपल्या भारतीय संसदेमध्ये महिला आरक्षणाला ज्यांनी खोडा घातलाय, असा खोडा घालणारा ह्या काँग्रेस पक्षाचा प्रथमतः आम्ही सर्व महिला मिळून धिक्कार करतोय. कुठंतरी आज आपण बघतोय की जसं आपल्या घरातलं बजेट महिला एक सांभाळतीये, आपल्या गावसुद्धा महिला चालवत आहे, आज देशावर सुद्धा महिला आहे. मग आणखीन भर पडून ह्या सगळ्या एकजुटीने एकत्र येऊन जर कुठंतरी आज प्रत्येक गावातील, प्रत्येक वाडी वस्तीवरील सर्वसामान्य महिलांच्या अडीअडचणी असतील, त्यांना कुठंतरी एक योग्य स्थान भेटणार होतं. तर यासाठी यांनी का मागे खेचलं? का बरं? का यांना सवय लागलेली ना पहिल्यापासून की पुरुषप्रधान संस्कृती आणल्यामुळं कुठंतरी आज आपल्या या महिला पुढे काढायला आज त्यांनी हा खोडा घातला आहे. तर आपली महिला ही आज पण आपण शिक्षण बघतोय, ज्या शाहू महाराज असतील, शिवाजी महाराज असतील, फुले आंबेडकरांनी आज आपल्याला महिलांना जो मान सन्मान दिला आहे, आज छत्रपती शिवाजी महाराज, जिजामाता असतील, अहिल्यादेवी होळकर असतील, झाशीच्या राणी, म्हणजे या सगळ्यांचा आदर्श ठेवून आज ह्या महिला पुढे जात आहे. आजसुद्धा तालुकाभर फिरताना प्रत्येक गावागावातून आज एक महिला पोलीस होती, एक महिला डॉक्टर होती, एक महिला इंजिनियर होती. कुठंतरी ह्या महिला पुढे जात आहे. यातूनच आज आपल्या या ठिकाणी आपल्याला उच्च पदावर आपल्याला महिला बघायच्या होत्या, पण हे काँग्रेस पक्षाला देखवलं नाही, म्हणून त्यांनी हा खोडा घातला आणि हे आरक्षण रद्द केलं. तर नक्कीच आमच्या ह्या
सर्वसामान्य शेतकरी महिलासुद्धा आज इतक्या अग्रेसर आहे का, या महिलासुद्धा इतक्या हुशार आहेत का आज त्या महिलांनासुद्धा संधी भेटणार होती ती सुद्धा आज यांनी कुठेतरी खोडून काढली आहे. या शेतकरी वर्ग असेल, आपला शेतकरी वर्गापासून तर कॉर्पोरेटपर्यंतच्या महिला आज या नारी शक्ती एकजूट होणार आहे. कारण की नारी ही नवदुर्गेचा अवतार आहे आणि ही नारी शक्ती एकजूट होऊन नक्कीच या काँग्रेस पक्षाला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. जय श्रीराम. शावी शेख, C24 तास, संगमनेर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.